नमस्ते. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची जी काही गाणी आहे ती तुम्ही ऐकली असतील मे बी, की म्हणजे श्रीपती भूपती हा आमचा राजा असेल, श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, किंवा दुसरं गाणं जे आहे की मी रायगडावर जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो त्यासाठी लिहिलं होतं की शिवबा राज माझं छत्रपती शोभलं, अशी गाणी ऐकली असतील शिवाजी महाराजांची. तर मी कुठल्या गाण्यांनी जास्त प्रेरित होतो शिवाजी महाराजांच्या गाण्यांनी, तर ती आहे शिवकल्याण राजा. मला वाटतं की महाराष्ट्रात असं एकही जण नसेल की ज्यांनी शिवकल्याण राजातलं गाणं ऐकलं नसेल. म्हणजे त्यातलं गुणी बाळा साजा गसिका शिवराया, किंवा आनंदवन भुवनी, वेडात मराठी वीर दौडले सात, आपलं बाजीप्रभूंचं सरणार कधी रण प्रभू तरी कुठवर वाहू भारशिरी, हे आहे, किंवा जयदेव जयदेव जय शिवराया, ही गाणी आहे. या सगळ्या गाण्यांचा एक काय म्हणतो आपण परिपाक काढला ना, तर त्यातलं एक अद्भुत गाणं बनतं जे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांच्या काळजाचा विषय आहे. आणि ते गाणं म्हणजे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. किती सुंदर शब्द आहेत. आणि म्हणजे तो जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले. या 350 वर्षांनिमित्त शिवकल्याण राजा हा जो गाण्यांचा अल्बम करण्यात आला होता, तर त्यात ह्या वेगवेगळ्या संतांच्या, शाहिरांच्या, वेगवेगळ्या कवींच्या रचना घेण्यात आल्या होत्या. आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या अप्रतिम संगीताने त्या नटवल्या होत्या. आणि लता दीदी यांच्या सुंदर आवाजात त्या सगळ्या ज्या रचना आहेत त्या सादर झाल्या होत्या. आणि तमाम महाराष्ट्राला ह्या शिवगीतांची भुरळ पडलेली होती आहे, आणि ती राहीलही म्हणा. तर त्याच्यासारखा शिवगीतांचा अल्बम आणखी नाही झाला, इतका सुंदर. तो माझ्या आवडीचा खास करून आहे. तर गाण्याचा अभ्यास करण्यासाठी मी वेगवेगळी गाणी घेत असतो. तर हे शिवकल्याण राजामधलं जे गाणं आहे की शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, हे गाणं मी अभ्यासाला घेतलं होतं. आणि या गाण्याविषयी थोडी माहिती देतो. हे गाणं लेखनीबद्ध केलेलं आहे शंकर वैद्य यांनी. म्हणजे मी आयडिया सारेगमपचा जेव्हा एपिसोड बघत होतो त्यावेळेस म्हणजे एका कंटेस्टंटनी ते गाणं गायलं होतं. आणि त्यावेळेस जज म्हणून खुद्द हृदयनाथ मंगेशकर तिथे होते. आणि त्यांनी या गाण्याचा किस्सा सांगितला होता की कल्याण राजा नावाचा जो अल्बम करतोय त्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे संत तुकाराम महाराज किंवा सावरकर, कुसुमाग्रज, अशा संत रामदास या शाहिरांच्या, संतांच्या, इतक्या सुंदर सुंदर कवींच्या रचना घेतल्या होत्या. आणि त्या रचना घेताना त्यांना शेवट जो आहे तो शिवराज्याभिषेकावर करायचा होता. आणि त्यासाठी त्यांच्याकडे गाणं नव्हतं. तर ते पंडितजी म्हणत होते की मी अनेक गाणी तपासून पाहिली, पण मला शिवराज्याभिषेकासाठी त्या तोलामोलाचं गाणं मिळत नव्हतं जे या लोकांच्या पठडीत बसेल. प्लस जी गाणी होती ती सुमार दर्जाची होती, जी दुसरी त्यांच्याकडे होती ती. मग त्यांनी त्यांचे मित्र शंकर वैद्य यांना सांगितलं, फोन केला आणि असं शिवराज्याभिषेकावर गाणं पाहिजे हे आदल्या रात्री सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी हे लिहून पाठवलेलं गाणं. हा एक किस्सा आहे. आणि दुसरा एक किस्सा जो की मी ब्लॉगमध्ये का वाचलं होतं की शिवकल्याण राजा या सगळ्या गाण्यांचं जे संगीत आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे. पण शतकांच्या यज्ञातून उठली या गाण्याचं वेगळेपण हे की या गाण्याचं संगीत जे आहे ते श्रीनिवास खळे यांनी केलेले. म्हणजे त्यावेळेस पंडितजींचं काहीतरी काम सुरू होतं ह्याच रेकॉर्डिंग विषयी. सो त्यांना तितका वेळ नव्हता, त्यामुळे त्यांनी जे संगीत संयोजन असेल किंवा म्युझिक देणं जे असेल ते श्रीनिवास खळे यांनी दिलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर गाणं झालेलं आहे. त्याचा मीटर सुद्धा खूप सुंदर आहे की डा 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 डा
डा डा डा डा डा. हे खरं तर शब्द म्हणले पाहिजे इतके सुंदर आहेत की कडे कपारी घुमू लागले विजयाचे गाण. हे शब्द गाताना सुद्धा आपल्याकडे आपल्या नजरेसमोर राजगड, रायगड, तोरणा, सह्याद्रीच्या कडेकपारी अक्षरशः डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि तमाम महाराष्ट्रीयांसाठी शिवाजी महाराज म्हणजे हा एक खूप काळजाजवळचा विषय आहे. तर त्या गाण्याचा अभ्यास करताना मी जे काही शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला होता तो मी तुमच्या समोर सादर करतो. सूर पाहू नका, फक्त शब्द पहा. तर त्याचा मीटर घेऊन मी केला होता की सह्यागिरीच्या गिरिशिखरांचा पूर भरून आला, आजवरी जो होता बालक भूपालक झाला. म्हणजे आजवर ज्या सह्यागिरीने शिवबाराजांना बाळ म्हणून सांभाळलं होतं तो आता भूपालक झाला होता, जमिनीचा मालक झाला होता, भूपती स्वामी झाला होता. आजवरी जो होता बालक भूपालक झाला. स्वातंत्र्याची करे पेरणी मनी मनगटात, अश्रूंच्या धारांनी भिजला रायगिरीनाथ. जागा हो मावळ देश, जागी मातीची कूस, हे स्वप्न येई सत्यास. या पृथ्वीवर एक मराठा छत्रपती झाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. मी तो लिहिलं होतं की या पृथ्वीवर एक मराठा छत्रपती झाला. आपण जर पाहिलं की सभासद बखर त्याच्यामध्ये रायगड राज्याभिषेकाचं जे वर्णन आहे त्यामध्ये की या युगी पृथ्वीवर मुलांच्या पातशाह असता एक मराठा पातशाह एवढा छत्रपती होतो. ही गोष्ट सामान्य नाही आणि ही गोष्ट गुंफूनच मी ते केलं होतं की या पृथ्वीवर एक मराठा छत्रपती झाला, 10 दिशांच्या हृदयामधूनही अरुणोदय झाला. तर हा प्रयत्न मी केला होता. तर तुम्हाला हे कसं वाटलं, हे गाणं आवडलं का? आणि इतर कुठल्या गाण्यांचा आपण असा अभ्यास करायचा तर तुमच्या मनात कुठली गाणी आहेत का ज्याची कडवी मी लिहावी किंवा त्यांचा अभ्यास करावा, असं चॅलेंज असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट इथे करा. खूप जण कमेंट व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला करतात, तर प्लीज कमेंट यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.